महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर आगाराची बस नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता मार्गस्थ झाली आहे। जिंतूर जालना रोडवरील अकोली गावाजवळ अगोदरच्या अरुंद पूल ओलांडत असतानाच कठडा तोडून बस नदीत कोसळली खरी, परंतु सुदैवानं मोठी घटना टळून 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झालेत, अशी माहिती मिळाली आहे। या बसमध्ये ST क्रमांक MH14 BT 2170 ही बस असून 45 प्रवासी प्रवास करत होते। त्यापैकी 33 प्रवासी जखमींना स्थानिक महामार्ग आणि जिंतूर पोलिसांच्या आणि अकोली गावच्या नागरिकांच्या मदतीने जिंतूर ट्रामा केअरमध्ये दाखल केल्याची माहिती समजते। वाहक जखमी असून चालक मात्र बचावलंय आणि भीतीने पसार झाल्याचं बोललं जातंय। दरम्यान चालक जिंतूरचा जरी असला तरी संबंधित स्पॉट हे अपघातग्रस्त म्हणून ओळखले जात आहेत। वाहन येताना वेगात असेल आणि पुलावरून समोरून वाहने येत असतील तर वाहने सरळ नदीपात्रात यापूर्वी उतरलेली आहेत। दोष जरी चालकांचा असला तरी संबंधित प्रशासनाची उदासीनताही तेवढीच दोषी आहे, कारण सदरील स्पॉटवर वाहने अपघातग्रस्त होऊ नये म्हणून यंत्रणेने कोणतीही उपाययोजना केलेली नाहीये, कारण याच स्पॉटवरून कित्येक वाहने सरळ नदीपात्रात उतरून अपघात घडलेत।